बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय. तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे, म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा. आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, माणसाने त्याच्या जीवनात प्रत्येक माणसाशी समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाने वागावे आणि ते जवळ ठेवावे आणि प्रत्येकाशी प्रेमानं, जिव्हाळ्यानं, आपुलकीने राहावे. तेव्हाच माणूस त्याच्या जीवनात, कार्यात व कुटुंबात सुद्धा यशस्वी होऊ शकतो. नसता जीवनात, कार्यात व कुटुंबात सुद्धा अपयश येऊ शकतो. उदाहरणार्थ, एका गावामध्ये एक भलं मोठं असं 2 कुटुंब होते. त्या कुटुंबातले 4-5 भाऊ हे 5-6 भाऊ होते. एका कुटुंबात 4-5 जण होते, एका कुटुंबात 5-6 जण होते. त्या गावात असं भरपूर असं त्याचं नाव झालं होतं, कारण हे प्रत्येक जण कामधंदा करायचे आणि एक कामधंदा करून प्रत्येकाचा काही ना काही उद्योग व्यवसाय असायचा आणि उद्योग व्यवसाय असून त्याचे एकत्र पैसा जमा करायचे आणि काही ना काहीतरी घ्यायचे. आणि दुसरं जे कुटुंब होतं ते मात्र तसं नव्हतं. हेवा देवा चालायचं त्याच्यात, भावाभावात हेवा देवा, कामावरून त्याच्यावरून जावाचे भांडणं व्हायचे, असे वादविवाद व्हायचे. त्या कारणास्तव काही वर्षांनी एक कुटुंब जे 5-6 जण होते ते असे वेगवेगळे झाले आणि जे 4-5 जण होते ते मात्र सोबत राहिले. सोबत राहिल्यामुळं त्यांची भरपूर अशी कमाई झाली. भरपूर अशी कमाई होऊन त्यांची मुलंसुद्धा त्यांनी भरपूर असे शिकवले आणि मोठ्या मोठ्या पोस्टवर नेले. त्याची कमाईही झाली आणि त्याची मुलंही शिकले आणि दुसरे विषय म्हणजे ते मोठे अशा पोस्टवर गेले. आणि हे जे दुसरे 5-6 जण होते ते मात्र त्याच्या या हेवादेवामुळं व भांडणामुळं ते घरीच राहिले. मला सांगायचं तात्पर्य बनवण्यामध्ये एवढंच की ज्या कोणास त्याच्या जीवनात, कार्यात व कुटुंबाची प्रगती काय असेल त्यांनी असं एकत्र राहून कार्य करावं. तेव्हाच माणूस त्याच्या जीवनात, कार्यात व कुटुंबात सुद्धा प्रगती करू शकतं. नसता असं अपयश शकतं. एवढं ठिकाण म्हणून माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणातरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा. म्हणजे असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्यासुद्धा काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एक सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला सबस्क्राईब करावं. एवढं ठिकाण सर्वांनो, धन्यवाद पूर्ण ऐकल्याबद्दल.